महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी देवीची दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी राहुरी येथील माहेरघर असलेल्या मंदिरात अरुण तनपुरे यांनी सपत्नीक आरती केली। त्यानंतर पालखी सोहळा संपन्न होऊन सायंकाळी पालखीचे तुळजापूरकडे रवाना करण्यात आले। यावेळी भाविक भक्तांनी उत्साह व दुःखद अंतकरणाने पालखीला निरोप दिला। गेल्या 1100 वर्षाची परंपरा जपत राहुरी येथील भाविक भक्तांनी जपली। काही दिवसांपूर्वी बुरानगर येथून पालखीचा दांडा राहुरी इथं आला होता। शहरातील मान असलेल्या सर्व समाजातील कुटुंबांनी मोठ्या भक्तिभावाने पालखी तयार केली। दिनांक 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी शहरात पालखीचा छबिना उत्साहात संपन्न झाला। त्यानंतर दिनांक 20 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी आई तुळजाभवानी देवीचं माहेरघर असलेल्या जंगम गल्ली येथील तुळजाभवानी मंदिरात बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी सपत्नीक तसेच हर्ष तनपुरे यांच्या हस्ते साडी चोळीनं पालखीची ओटी भरून आरती करण्यात आली। त्यानंतर परिसरातील मानकरी असलेले सुरेश धोत्रे, अण्णासाहेब शेटे यांच्या घरासमोर आरती झाली। तसेच गोरख तांबोळी यांच्या कुटुंबाच्या वतीनं पालखीला पानाचा विडा देण्यात आला। यावेळी तरुणांनी आई राजा उदो उदोचा जयघोष करत भंडाऱ्याचे उधळण करून पालखीला खेळवले। नंतर पालखीला पुष्पहारांनी सजवलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये ठेवले। या पालखीला शहरातील मुख्य रस्त्यावर फिरवण्यात आले। दरम्यान शनी चौक येथील शनी मंदिरात मानकरी लोकांचा उत्साह सत्कार करण्यात आला। यावेळी हजारो भाविक भक्तांनी पालखीचं स्वागत करून दर्शन घेतले। सायंकाळच्या दरम्यान देसवंडी रोड मुळा नदीकाठी हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीला देसवंडी मार्गे तुळजापूरकडे रवाना करण्यात आले। तालाबादप्रमाणे राहुरीची माहेरवाशीन तुळजाभवानीची पालखी आज या ठिकाणून मोठ्या उत्साहानं या ठिकाणी भक्तांच्या सहवासामधून आज तुळजापूरकडे रवाना होत आहे। कित्येक वर्षाची परंपरा या ठिकाणी आहे आणि त्या परंपरेप्रमाणे पालखी बनवण्याचा मान हा वेगवेगळ्या समाजाला त्या ठिकाणी आहे आणि प्रत्येक जण त्या ठिकाणी त्या पालखीला तयार करण्यासाठी झटत असतो, प्रेमाने त्या ठिकाणी पालखी तयार करत असतो। आज या ठिकाणी मोठ्या उत्साहात राहुरी शहरातले सर्व नागरिक असतील किंवा तालुक्यातले काही बंधू भगिनी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी आज या ठिकाणी मोठ्या उत्साहानं आणि थोडं दुःखद अंतकरणानं आज आपल्या देवीला या ठिकाणी तुळजापूरकडे रवाना केलेलं आहे। आजच्या या प्रसंगी विशेषतः तरुण वर्गाचा या ठिकाणी मोठा उत्साह या ठिकाणी आहे। मोठ्या आनंदानं ही पालखी आपल्या खांद्यावर तरुण वर्ग नाचवतो आणि खरोखर एक बघण्यासारखं दृश्य त्या ठिकाणी असतं। अशा प्रकारे हा उत्सव आज या ठिकाणी संपन्न झालेला आहे। आज या ठिकाणी राहुरीच्या गावामधून ही पालखी मिरवत गणपती घाटावर जाईल, त्या ठिकाणी नदी ओलांडली जाईल आणि त्या ठिकाणी देसवंडीला ती पालखी तिकल, त्यानंतर ती तुळजापूरकडे मार्गस्थ होईल। आजच्या प्रसंगी सर्व भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। यावेळी माजी नगर अध्यक्ष अनिल कासार, माजी नगरसेवक ताराचंद तनपुरे, आसाराम शेजूळ, बाळासाहेब गुंडे, नंदूभाऊ तनपुरे, सुनील पवार, दीपक साळवे, संदीप सोनवणे, संजय पनाळे, नरेंद्र शिंदे, महेश उदावंत, सुनील लिमसे, गोपी दहिवाळकर, ओमकार कासार, स्वप्नील ढवळे, स्वप्नील भालेकर, भोलेनाथ लोखंडे, संतोष नागरे, सचिन बुराडे, प्रतीक बोबडे, सचिन तनपुरे, अर्जुन बुराडे, कैलाश शेजूळ, अमर गुप्ता, बंटी धनवटे आदींसह हजारो भाविक उपस्थित होते। विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर, राहुरी।